चला, चंद्रपूर पोलीस शिपाई भरती ज्या ज्या विद्यार्थी मित्रांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे आजची. तर बघूयात आपण ज्या ज्या विद्यार्थी मित्रांचं 100 मीटर होतं, 100 मीटर मध्ये खूपच कमी मार्क्स आलेले आहेत किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना ते 100 मीटर पुन्हा द्यायला चान्स भेटणार आहे. बघूयात आपण रीतसर पद्धतशीरपणे काय अपडेट आलेली आहे. बघा, दिनांक 11 फेब्रुवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणी प्रक्रिया अंती उमेदवारांकडून प्राप्त आक्षेप भरती मंडळ निर्णय समिती समक्ष ठेवून सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आलेला आहे की 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीसाठी हजर आणि पात्र उमेदवारांची, इथं नमूद केले बघा, जे गैरहजर होते त्यांचं काहीच नाही म्हटलंय, हजर आणि पात्र उमेदवारांची पुनश्च फक्त 100 मीटर धावण्याची चाचणी ही रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता पोलीस मुख्यालय कवायत मैदान चंद्रपूर येथेच घेण्यात येणार आहे. ज्या ज्या विद्यार्थी मित्र जे हजर होते 11 ते 14 पर्यंत त्यांचंच 100 मीटर पुन्हा घेतलं जाणार आहे. पुढे बघूयात महत्वाचं. स्थळ पोलीस मुख्यालय कवायत मैदान तुकुम चंद्रपूर. आता महत्वाचं आहे ते पण की तुम्हाला तेव्हा जर जमलं नाही तर काय करायचं. 22 ला जर कोणाची अदर एक्झाम असेल कुठली किंवा दुसरं कुठलं ग्राउंड आलं असेल तर मग काय करायचं. त्यासाठी महत्वाचं आहे बघा, ज्या उमेदवारांना 22 फेब्रुवारी रोजी इतरत्र पोलीस भरतीची मैदानी चाचणी किंवा लेखी चाचणी किंवा वैद्यकीय कारण जे काही असेल, जर कारण काही असेल तर त्यांनी त्याबाबत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास भरती मंडळाद्वारे त्यांना पुढील दिनांक देण्याचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तसेच जे उमेदवार 22 ला सदर मैदानी चाचणीकरिता कोणत्याही कारणाशिवाय जर गैरहजर असतील, त्यांची कोणतीही तक्रार नाही असे गृहीत धरून त्यांना 100 मीटर धावण्यामध्ये आधी जे मार्क पडले होते 11 ते 14 तारखेमध्ये ज्यांचं ग्राउंड झालं असेल त्यांना आधी जे मार्क्स असतील आणि ते 22 ला हजर नसतील तर त्यांच्या आधीचे मार्क्स म्हणजे यापूर्वी त्यांच्या मैदानी चाचणीच्या दिनांकाला त्यांना मिळालेले गुण मान्य असल्याबाबत ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. सदर निर्णयाबाबत उमेदवारांना काही म्हणणं मांडायचं असेल तर त्यांनी त्यांचं म्हणणे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 18 म्हणजे 6 वाजेपर्यंत प्रत्यक्ष लेखी स्वरूपात अथवा ईमेलद्वारे त्यांचा मेल आयडी इथे दिलेला आहे किंवा मोबाईल नंबर या क्रमांकावर आक्षेप नोंदवावेत. आणि मला असं वाटतं कोणाला आक्षेप नसेलच यावर, हो ना. त्यामुळे महत्वाचं आहे, पुनश्च एकदा तुम्हाला संधी भेटली त्या संधीचं सोनं करायचंय. 100 मीटर तेव्हा ज्या चुका आपल्याकडून नकळतपणे झाल्यात किंवा तुम्हाला समजले की असा आपण 100 मीटर मारल्यास थोडासा जास्त टाइम लागतो किंवा ज्या काही चुका तुमच्या झाल्या असेल त्या चुका पुन्हा करू नका. त्या सगळं ऑब्झर्व करा आणि त्या चुका पुन्हा न करता आपला बेस्ट द्यायचा आपल्याला प्रयत्न इथे करायचा आहे. त्या सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट.